नमस्कार मित्रांनो, मी गणेश मुंडे आपल्या मुंडे स्पोकन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण जनरल प्रेझेंट टेन्स शिकला होता, ज्याची रचना सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस ऑब्जेक्ट अशी होती. आणि आपण त्याच्याच पुढचा एक टेन्स शिकतोय. त्याचा प्रकार आहे जनरल पास्ट टेन्स, साधा किंवा सामान्य भूतकाळ. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी 20-20 वाक्य तयार करायला सांगितली होती ती तयार करा, बोला आणि रेकॉर्डिंग करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ती टाकून द्या. चला तर आपण दुसरा काय शिकतोय, जनरल पास्ट टेन्स. रचना आहे सब्जेक्ट वॉज वेअर प्लस ऑब्जेक्ट. ही रचना आहे या जनरल पास्ट टेन्सची. यामध्ये वॉज आणि वेअर हे सहाय्यकारी क्रियापद असतात आणि ते कुठे वापरावे हे थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. ज्या वेळेला कर्ता एकवचनी असतो, आय, त्यानंतर ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं, प्राण्याचं, वस्तूचं नाव असेल, एकवचनी असेल, त्यावेळेस वाज वापरा. आणि ज्या वेळेला अनेक वचने कर्ते असतात, म्हणजे एकापेक्षा जास्त असतात, जसे की दे असेल, वी असेल, यू असेल, अशा प्रकारची अनेक वचने कर्ते असतात, त्यावेळेला वेअर हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. तर बघा, आय वॉज अ डॉक्टर, मी वैद्य होतो. ही वॉज अ पायलट, तो वैमानिक होता. शी वॉज अ टीचर, ती शिक्षिका होती. इट वॉज अ डॉग, बाहेर काय भुंकत होतं त्यावेळेस आपण म्हणतो ते कुत्रं होतं. दे वेर रॉबर्स, दे वेर, ते होते. दे म्हणजे ते, अनेक वचने आहे. कोण होते? रॉबर्स. रॉबर्स म्हणजे घरफोडी किंवा चोर होते. तर हे बघा, या वाक्यामध्ये तुम्हाला पहिल्या वाक्यामध्ये आणि पहिल्या टेन्समध्ये आणि या टेन्समध्ये काय फरक दिसतो. आपण तिथं आहे म्हणत होतो, आहोत असं म्हणत होतो. आता आपण इथं काय म्हणतोय, होते, होता. कारण की इथे हा भूतकाळ दाखवतोय आणि भूतकाळात घडून गेलेल्या घटना दाखवण्यासाठी किंवा भूतकाळातील घडलेल्या घटनांचं वर्णन करण्यासाठी आपण सामान्य भूतकाळ वापरतो. आणि सामान्य भूतकाळामध्ये वॉज आणि वेअर हे दोन्ही सहाय्यकारी क्रियापद वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो. अपेक्षा करतो की तुम्हाला हे समजत असेल मित्रांनो. लहान मुलं असतील किंवा वर्ग पहिलीपासून वर्ग 10वी पर्यंतची मुलं असतील, सगळ्यांनाच हे सारखं असतं. आपल्याला ज्यावेळेस बेसिक शिकायचंय तर बेसिक इथून असतं. आणि मग हे बेसिक ज्यांचं पक्का असतं त्यांना पुढे चालून ग्रामॅटिकल टॉपिक सगळे समजतात. सो आय एम टॉकिंग अबाउट जनरल पास्ट टेन्स. द स्ट्रक्चर ऑफ सिंपल पास्ट टेन्स इज सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस ऑब्जेक्ट. Then this is the some examples of general past tense. I was a doctor. Then he was a pilot. She was a teacher. Then it was a dog. And last one, they were robbers. Means when the singular pronoun we can use helping verb was. And when the plural pronouns means plural subjects, at that time we can use where is the helping verb. Both are the past tense, but was is the singular past tense, then where is the plural past tense helping verb. So you should know that, we should come to know that this is the difference between two helping verbs, when we can use, when we can not use. Means